नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये मी आरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण खमंग खुसखुशीत अशा मूग डाळीच्या पुऱ्या बनवतोय. तर पुऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी एका छोट्या वाटीने 1 वाटी मूग डाळ घेतली, स्वच्छ धुवून आणि त्यानंतर पाण्यामध्ये 2 तास भिजत घातली होती. 2 तासामध्ये डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे. तर आता या डाळीमधील एक्स्ट्राचं पाणी आपल्याला काढून टाकायचे आणि त्यानंतर ही भिजलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि या डाळीसोबतच आपल्याला काही मसाले घालायचे. तर इथे मी 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा जिरं घ्यायचं, पाव चमचा ओवा घ्यायचा आहे आणि 1 चमचा धणे टाकून घ्यायचे. तर सुरुवातीला पाणी न टाकता सर्व साहित्य ग्राइंड करायचं आणि त्यानंतर 1 ते 2 चमचे पाणी घालून या डाळीची पेस्ट तयार करून घ्यायची. तर इथे मी डाळीची पेस्ट तयार करून घेतली आहे आणि डाळीसोबत तुम्ही बघू शकाल की टाकलेले मसालेसुद्धा छान बारीक झालेले आहेत. तर अशी डाळ ग्राइंड करून घ्यायची आणि ग्राइंड केल्यानंतर ही डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता या ग्राइंड केलेल्या डाळीच्या मिश्रणामध्ये आपल्याला मोजून 2 वाटी गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकायचं, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ग्राइंड केलेल्या मूग डाळीच्या मिश्रणामध्ये आता टाकलेले सर्व साहित्य हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी ग्राइंड केलेल्या मूग डाळीच्या मिश्रणामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. या पिठामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. तर मूग डाळीमध्ये मी पीठ मळून घेतलेलं आहे. मळलेलं पीठ तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की थोडंसं पातळ वाटत आहे. त्यामुळे अगदी 2 ते 3 चमचे यामध्ये परत मी गहू पीठ टाकून घेतलेलं आहे आणि परत आता टाकलेले पीठ आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करत हे पुरीचं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं. तर या ठिकाणी पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि मळलेलं पीठ बघू शकता छान असं पुरी लाटण्यासाठी घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आता हे पीठ पुरी बनवण्यासाठी तयार झाले. तर मळलेल्या पिठाचे 2 भाग तोडून घ्यायचे आणि तोडलेला पिठाचा गोळा आपल्याला हातावर सॉफ्ट करून घ्यायचा आहे. तर या पिठाची आपण सुरुवातीला पोळी लाटणार आहे. तर पोळी लाटण्यासाठी पोळपाट बेलन घ्यायचं आणि पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ पोळपाटाला चिटकणार नाही. आणि त्यानंतर या पिठाची आपल्याला पोळी लाटायची. तर इथे तुम्ही पाहू शकाल की आपलं पीठ छान आपण घट्ट मळून घेतले, त्यामुळे या पिठाची पोळी अगदी सहज लाटल्या जात आहे. तर या ठिकाणी आपली पोळी लाटून झालेली आहे आणि लाटलेल्या पोळीचा तुम्ही थिकनेस बघू शकता. खूप पातळ नाही आणि खूप जाडसुद्धा नाही, अशी मीडियम थिकनेसची पोळी लाटून घ्यायची आहे. तर आता या पोळीच्या आपल्याला पुऱ्या कट करायच्या. त्यासाठी इथे मी गोल वाटी घेतली. वाटी घेऊन आपल्याला पोळीवर ठेवायची आणि वाटी प्रेस करायची आहे. प्रेस केल्यामुळे बघा मस्त अशा गोल गोल पुऱ्या कट झालेल्या आहेत. पुऱ्याच्या बाजूचं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचे. तर कट केलेली पुरी तुम्ही बघू शकाल की खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम थिकनेसची गोल गोल पुरी कट झालेली आहे. कट केलेल्या पुऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आणि आता ह्या पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊ. तर पुरी तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतले. गरम तेलामध्ये सुरुवातीला इथे मी 2 पुऱ्या सोडून घेतलेल्या आहे. गरम तेलामध्ये पुऱ्या सोडल्या की इथे आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरच आपल्याला ह्या मूग डाळीच्या पुऱ्या तळायच्या आहेत. तर थोड्याच वेळात तुम्ही या ठिकाणी बघू शकाल की पुऱ्या तेलामध्ये टम्म फुगलेल्या आहेत. तर थोड्या थोड्या वेळाने पुरीची बाजू बदलत बदलत पुरी आपल्याला दोन्ही साईडने सुद्धा खमंग ब्राऊन रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तर या ठिकाणी पुऱ्या तळून झालेल्या आहे आणि तळलेल्या पुऱ्या तुम्ही बघू शकता मस्त पुरी तळून झाली. आता ह्या तळलेल्या पुऱ्या बाजूला ठेवते आणि परत काही तुम्हाला मी पुऱ्या तळून दाखवते. तर कढईमध्ये मी 3 पुऱ्या सोडून घेतलेल्या आहे. तर सेम पद्धतीने आपल्याला ह्या सुद्धा पुऱ्या मध्यम आचेवरच तळायच्या आहे. तर तेलामध्ये झाऱ्याने पुऱ्या मिक्स करायच्या आणि तेलावरती छान तरंगल्या की या पुऱ्यांची बाजू बदलून घ्यायची आणि थोड्या थोड्या वेळाने पुऱ्यांची बाजू बदलत बदलत आपल्याला ह्या सुद्धा पुऱ्या दोन्ही साईडने खमंग ब्राऊन रंगाच्या तळून घ्यायच्या. तर अगदी थोड्या वेळामध्ये तुम्ही बघू शकाल की आपल्या पुऱ्या छान आता तळून झालेल्या आहेत. तळलेल्या पुऱ्या आता काढून घ्यायच्या. बघू शकता खूप खमंग खुसखुशीत अशा आपल्या मूग डाळीच्या पुऱ्या तळून झालेल्या आहे.
तर या ठिकाणी सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहे आणि तळलेल्या पुऱ्या तुम्ही बघू शकाल की खूप छान तळून झालेल्या आहे, अजिबात तेलकटसुद्धा झालेले नाही आणि मूग डाळीच्या पुऱ्या आहेत त्यामुळे चवीला तर खूप खमंग चवदार लागतात। तर माझ्या पद्धतीने अशा मूग डाळीच्या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।